मध्ये सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। सभेसाठी सुमारे 35 एकर जागेवर सभेचं नियोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित पोवाडे आणि प्रासंगिक गीतं या ठिकाणी सादर केली जाणार आहेत। शेणीमध्ये होणाऱ्या या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असून या सभेमध्ये मनोज जरांगे काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। इगतपुरीमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे आणि तिथे देखील त्यांचं जंगी स्वागत होईल। पोवाडे आणि प्रासंगिक गीतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरची तिथे सादर केली जाणार आहेत। मोठ्या संख्येने इगतपुरीतल्या सभेला सुद्धा मराठा समाज बांधव उपस्थिती लावतील आणि अधिक माहितीसाठी आपण जाऊयात थेट अविनाश कानडजे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। अविनाश, इगतपुरीतल्या आजच्या सभेबद्दल काय माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचं त्र्यंबकेश्वर शहरामध्ये रात्री आगमन झालं। रात्री उशिरा खरं तर त्यांचं आगमन झालं, तरी देखील मराठा समाजाचा जो जोश होता तो हाय होता। रात्री उशिरापर्यंत संपूर्ण मराठा समाज त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी थांबला होता आणि भव्य असं स्वागत त्यांचं या ठिकाणी करण्यात आलं। दुसरीकडे जर बघितलं तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला अधिक महत्त्व आलंय, कारण ही सभा जी होती ती ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याच होम पिचवर होतीये, होम ग्राउंडवर होतीये। त्यामुळे भुजबळांनी जे आरोप केले होते किंवा भुजबळांनी जी टीका केली होती त्याला मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात हे देखील या सभेतून पाहायला मिळणार आहे। मात्र एकीकडे जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाज आता एकवटलाय आणि इगतपुरी ठिकाणी रात्रीपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। तिथं संपूर्ण तयारी झाली आहे। आज दुपारनंतर मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण समुदायाला, मराठा समाजाला त्या ठिकाणी संबोधित करतील। मात्र या सभेला एकच सर्वात मोठं महत्त्व आलंय आणि त्याची थोडीशी झलक रात्री मनोज जरांगे पाटील यांनी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये दाखवून दिली आहे की मला देखील सर्वांचं सगळं काही माहीत आहे, मी ज्यावेळेस बोलेल त्यावेळेस सर्वच बोलेल, असं त्यांनी छोटीशी झलक दाखवली। तो टोला मंत्री छगन भुजबळ यांना होता। तर नेमकं भुजबळांवरती आता त्यांचं काय माहीत आहे आणि सभेत ते काय बोलतील आणि मराठा समाजाला काय इथं दिशा दाखवतील, कारण याच ठिकाणून जो विरोध होतोय खरं तर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो गुंता वाढलेला आहे किंवा दोघांमध्ये वाद आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही समाजामध्ये दोन्ही समाजाचे नेते देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। त्यामुळे त्याच होम ग्राउंडवर आता मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कशी टीका करतात हे पाहावं लागेल, काय उत्तर देतात हे देखील पाहावं लागेल। तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर शहरापासून तर इगतपुरीपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं भव्य ठिकठिकाणी असं स्वागत होणार आहे। जी माहिती आपल्याला आता मिळतीये त्या माहिती नक्कीच 12 वाजेपर्यंत ही सभा सुरू होईल। 12 वाजेनंतर मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील हे संबोधित करतील। मात्र त्या अगोदर त्र्यंबकेश्वर शहरापासून ते इगतपुरी शहरापर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं तब्बल 50 जेसीबींच्या द्वारे पुष्पवृष्टी त्यांच्यावर केली जाणार आहे, त्यातून त्यांचं स्वागत होणार आहे। एकूणच मराठा समाजाचा पूर्ण जोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तर त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी तयार असल्याचं देखील पाहायला मिळतं। अविनाश, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। तर आज दुपारी 12 वाजता इगतपुरीत मनोज जरांगे पाटील यांची सभा। तर मनोज जरांगेंनी ठाण्यामध्ये सभा घेत राज्य सरकारला थेट इशाराच दिला। हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणण्याची मागणी जरांगेंनी केली। तसंच त्यांच्या सभा आयोजकांवरती पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांवरून जरांगेंनी तोफ डागली। ठाण्यात मनोज जरांगेंच्या सभेकरता मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटल्याचं बघायला मिळालं। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय। एकीकडे जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय तर दुसरीकडे त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढलंय। पण त्यांच्या रात्री उशिरा तसंच पहाटे होणाऱ्या सभांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। त्यावरून जरांगेंनी ठाण्यातील सभेत राज्य सरकारला थेट इशारा दिला। कायदा सुव्यवस्था तुम्हाला बिघडा वाटती असं काय आहे का? ह्यो प्रश्न माझा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला आहे। तुम्हीच ठरवून त्यांना मग पुढे घातलंय का काय? आम्ही इकडं मराठ्यांनी शांतता राहावी, ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण नाही झाले पाहिजेत म्हणून रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करायला लागलो। आम्हाला दिवस पुराणा म्हणून आम्ही रात्री सुद्धा लोकांच्या दारात जायला लागलो। तुम्हाला जाती जाती तेढ निर्माण करून मग सरकारला दंगली भडकून आणायच्यात का काय, असा अर्थ आहे याचा? पुढच्या महिन्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलंय। या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे।
या अधिवेशनात सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. 24 डिसेंबर पर्यंत सरकारला डिस्टर्ब करणार नाहीत असा त्यांना शब्द दिलेला आहे, पण फक्त आठवण म्हणून करून द्यायला लागलो. विशेष अधिवेशन बोलून पुन्हा कायदा पारित करण्यापेक्षा योगायोगानं 22 डिसेंबर पर्यंत अधिवेशन आहे. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यामुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. त्यांनी जेव्हा उपोषण केलं त्यावेळेला शिंदे साहेबांनी त्यांना ठाम आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की जर कोणी आरक्षण दिलं तर ते शिंदे साहेबच देऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी जर घेतली असेल तर त्याचा आनंद आहे, सभा घेतली त्याचा आनंद आहे, परंतु ते जे बोलतात त्याप्रमाणे त्यांचा विश्वास आहे शिंदे साहेबांवर आणि तो विश्वास शिंदे साहेब सार्थ ठरवतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकार खिंडीत सापडलंय, कारण त्यांना 24 डिसेंबर पर्यंत हा प्रश्न निकाली काढावा लागणार आहे. अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जालन्यामध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या. इथे उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. यावेळी ते आक्रमक झाल्याचं दिसलं आणि या प्रकरणी 10 ते 12 जणांवरती गुन्हे दाखल झालेत. यावर आता जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रतिक्रिया दिली. कालपासूनच मोर्चा आयोजकांच्या संपर्कात प्रशासन होतं आणि प्रशासन मोर्चा आयोजकांसोबत चर्चा करणार होतं, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचा गैरसमज झाला, म्हणून हा प्रकार घडला असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सर्वांनी शांतता राखा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. 5000 धनगर तरुण ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि आम्ही त्या 5000 तरुणांना बाहेर काढून शांतता प्रस्थापित केली. हे प्रशासनाला वाटत होतं पेटाव. कलेक्टरांनी शब्द दिला, कलेक्टर आंतरवाली साधारणतः 50 वेळेस जातात आणि आम्हाला शब्द दिला होता काल की आम्ही ॲडिशनल कलेक्टरांना तुमचं निवेदन घ्यायला पाठवतो. ते पण का? आम्ही म्हणलं आम्ही जास्त लोक आत येणं उचित नाही, आम्ही 4 लेकरांच्या हातानं निवेदन देतो. त्यांनी म्हणलं ना ॲडिशनल कलेक्टर पाठवतो, का पाठवला नाही आज? याचा अर्थ त्यांना वाटत होतं की इथं व्हायलन्स व्हाव, हे पेटाव, पण आम्ही शांतता दाखवली. आमच्या महिला इथं नसत्या तर शांतता झाली नसती. या देशाने इतिहास पाहिला असता. पद्धतीनं सामंजस्याची आणि सहकार्याची भूमिका घ्यायला हवी ती पूर्णपणे प्रशासनाने घेतलेली आहे. हा गैरसमज झाला त्यामुळं ही घटना घडलेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मी सर्वांना आवाहन करतो की कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, शांतता राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. ही घटना झाल्यानंतर मी कार्यालयामध्ये आयोजकांकडून निवेदनही स्वीकारलेलं आहे. तोडफोडीचं आम्ही समर्थन करत नाही, परंतु हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य असण्याची आवश्यकता होती, परंतु त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई केली नाही. तर आता मी राज्यातल्या सगळ्या धनगर समाजाला नम्रतेची विनंती करतो, आवाहन करतो की आपल्याला हे आंदोलन शांततेत पुढे न्यायचं आहे. सरकारकडे पाठपुरावा करून सरकारची मदत घेऊन आपल्याला हे आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे. कायदा हातात घेऊन आपल्याला काहीच करायचं नाही. धनगर समाज या राज्यातला अत्यंत शांतताप्रिय समाज या ठिकाणी. आजपर्यंत माझ्या राजकीय आयुष्यामध्ये कधी धनगर समाजाने कुठं व्हायलन्स तयार केला असं मी ऐकू नाही, कुठंच केलं नाही धनगर समाजाने. परंतु त्यांच्या मागण्या काय होत्या त्या निश्चितपणे पुढं जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी येऊन जर घेतल्या असत्या तर कदाचित हा प्रसंग टळला असता. खरं तर समाजाची मागणी अंतिम टप्प्यात आहे, त्यांना प्रमाणपत्र वितरित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. आमचाही धनगर समाजाच्या मागणीला पूर्णतः पाठिंबा आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजानं सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि सकल धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. सरकारनं धनगर समाजाला 50 दिवसांचा वेळ दिला होता, मात्र आता ती वेळ निघून गेली असल्यामुळे सरकारनं याकडे लक्ष दिलं नसल्यानं मावळ तालुक्यात विक्रम देशमुखांना निवेदन देऊन धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.